brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. ताई, प्रमोद हिंदुराव अजित पवारांच्या पक्षाचे नेते आहेत, तुम्ही सोबत म्हणजे अगोदर ते हो, कामच अर्थातच करते मी त्यांना पक्षात. चांगली ओळखते. हा, प्रमोद हिंदुरावांनी असं म्हटलेलं की त्यांनी एक शोकसभेमध्ये काल असं विधान केलं की प्रफुल्ल पटेल हे एक फाईल घेऊन अजित पवारांकडे आले, त्याच्यामुळे अजित पवारांना विमानानं जावं लागलं, अन्यथा ते कारने जाणार होते, अशा पद्धतीची शंका त्यांनी उपस्थित केली आणि त्या फाईलवरती सही करण्यासाठी वेळ गेला असं त्यांचं म्हणणं आहे. मला नाही माहिती, मी प्रमोदजींकडून माहिती काढून तुम्हाला सांगू शकते. प्रमोद हिंदुराव आमच्या कुटुंबातले. दादा असते तर विलिनीकरणाची घोषणा झाली असती. दादा असता तर खूपशा गोष्टी झाल्या असत्या. रेवतीच्या लग्नाची अनाउन्समेंट पण दादानीच केली असती. पण हे दुर्दैव आहे की दादा आज आपल्यात नाही, पण दादाची जी अपूर्ण स्वप्न आहेत ती सगळी आम्ही पूर्ण करू. एक प्रश्न थोडा वेगळा आहे. नेवासा तालुक्यातून एक सकारात्मक बातमी आली की जातमुक्त गावाची घोषणा केली. गावात चांगली गोष्ट आहे. जातींवरून भेद केला जाणार नाही. नाही, हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे त्याच्यात ह्या नेहमीच देशाला जेव्हा सामाजिक परिवर्तन झालं, महाराष्ट्र नेहमी पुढे राहिलेला आहे. माझा विश्वास आहे की आजही तुमचा आणि माझा महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र हा नेहमी सामाजिक परिवर्तनात, विकासामध्ये नेहमी देशात एक काहीतरी नवीन दिशा द्यायचं काम आपले नागरिक नक्कीच करतात. एक शेवटचा प्रश्न, उपमुख्यमंत्री झाल्या सुनेत्रा पवार, घाई झाली वगैरे अशा स्वरूपाचे जे खूप चर्चा आहेत. चर्चा झाल्या. हे लोक बोलत राहतात. मला असं वाटतं इथून पुढे दादाची जी अपूर्ण स्वप्न आहे ती पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी ही आज आपल्या सगळ्यांना. ताई, विरोधी पक्षाला सभागृहात बोलू दिलं जात नाही असं सातत्यानं चित्र किंवा असा आरोपही होतो. याकडे कसं बघता? पूर्ण सेशन मध्ये हे आरोप होत राहिले. काही हे दुर्दैव आहे, कारण का शेवटी लोकशाही आहे आणि ज्याला इंग्रजी म्हणतात डेमोक्रेसी हॅज टू बी नॉइझी. आवाज तर झालाच पाहिजे आणि ही जर लोकशाही आहे तर विरोध, लढाई, मतभेद हे झालेच पाहिजेत. माझं नेहमी म्हणणं असतं की मनभेद होता कामा नये, मतभेद हे झालेच पाहिजेत. त्यामुळे या ज्या पद्धतीने निलंबन झालं किंवा टोकाची भूमिका घेण्यात आली ही दुर्दैवी आहे, कारण का लोकशाहीमध्ये सगळ्यांनी बोललं पाहिजे, म्हणूनच तर ती लोकशाही आहे. गाईज, तुम्हाला घ्यायचं आहे सर. मॅम, ऑपरेशन खैरात झी24 तासने जे काढलं, तुम्ही आता सांगितलं डिटेल्स द्यायला, पण TDRच्या संदर्भात ज्या प्रकाराने चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती आरोप केले गेलेत आणि कार्यकर्त्यांना किरपाती मिळाली आहे की 304 दिवसात मी ह्या सगळ्याची माहिती घेईन आणि मला असं वाटतं, मला विचारायच्या ऐवजी माननीय मुख्यमंत्र्यांकडूनच आपण क्लॅरिफिकेशन. आवाज कुठे हा मुद्दा उचलला जाणार का? कारण की ऍट द एंड हे महाराष्ट्राचं नाही, अर्थातच जर कुठलाही गैरव्यवहार महाराष्ट्रात नाही देशात कुठेही झाला तर त्याच्या विरोधात आमची नैतिक जबाबदारी आहे की त्याच्या विरोधात आम्ही बोललोच पाहिजे.